प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज सह्याद्री अतिथीगृह वसंतदादा पाटील सभागृह क्रमांक 4 यामध्ये एक बैठक आयोजित झाली होती आणि त्या बैठकीसंदर्भामध्ये आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांना आपल्या चॅनलमध्ये प्रथम साहेब माझं स्वागत चॅनलमध्ये। आणि आपल्याकडे बऱ्याच सुरक्षा रक्षकांचे प्रश्न होते साहेब। मध्यंतरी आपणच आपल्या संघटनेच्या वतीनं एक पत्र दिलं होतं, जे आपलं विधेयक आहे 34 क्रमांकाचं, त्याविषयी सूचना विधिमंडळ सचिवालयामध्ये आपण पत्र दाखल केलं त्याविषयी सुद्धा आमच्या सुरक्षा रक्षकांना जाणून घ्यायचं आहे। आणि महामंडळाचं भूत हे लय मोठं आता डोक्यावरती घोंगाव जसं फिरायला लागले आणि याविषयी सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये भरपूरसे संभ्रमत आहे। जे सुरक्षा रक्षक काम करत आहेत ते सुद्धा आणि जे महामंडळात सुरक्षा रक्षक काम करत आहेत ते सुद्धा बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत की त्यांना जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की साहेब हे नक्की चाललं आहे काय। आणि सुरक्षा रक्षकांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी साहेब झटता लढता 24/7 म्हटलं तर साहेब तुम्ही सगळ्या गोष्टी करत असता, परंतु सुरक्षा रक्षकाच्यापर्यंत ते पोचत नाही। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं एक माध्यम आहे। जे कोणी हे चॅनल पाहतील ते त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जातीलच, म्हणूनच या सर्व गोष्टी आणि या संदर्भामध्ये आपण आजच्या गोष्टीला सुरुवात करावी। धन्यवाद प्रवीण विटेकरजी। आज जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला की विधेयक क्रमांक 34 2023 संदर्भात तुम्ही काय बोलणार आज, पण ते सभागृहामध्ये स्पष्ट असे निर्देश आहेत की त्या बैठकीची कुठलीही बातमी बाहेर जाता कामा नाही, जोपर्यंत त्याचं प्रोसिडिंग होत नाही किंवा बाकीचे होत नाही त्या संदर्भात आता काय आपण बोलू शकत नाही। पण विधेयक क्रमांक 34मध्ये आजच्या मीटिंगला त्या समितीच्या समोर काही संघटनांना आमंत्रित केलेलं होतं। त्याच्यामध्ये माथाडी संघटनासुद्धा होत्या, त्याच्यामध्ये अजिंक्य माधवराव भोसले साहेबांची संघटना यांना निमंत्रण होतं, बाकी कुठल्याही संघटनेला निमंत्रण नव्हतं। मी सुद्धा अजिंक्य माधवराव भोसले यांच्याबरोबरच त्या बैठकीला उपस्थित होतो काय। आणि आमच्यासुद्धा संघर्ष समितीला निमंत्रण नाही किंवा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक संघटनेलासुद्धा निमंत्रण नाही, कुणाला निमंत्रण दिली नव्हती त्यांनी। तर त्याच्यामध्ये आपण असं नमूद केलेलं आहे सर्व संघटनांनी की बाबा आमचीसुद्धा त्या कमिटीच्या समोर चर्चा व्हावी, की आमचंसुद्धा म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं असं प्रत्येकाचं मत होतं। पण ते शासनानं कुणी लेटर काढलं काय काढलं आपल्याला त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही। पण बैठक चांगली झाली काय आणि सविस्तर चर्चा झाली, ह्याच्या संदर्भात आपण नंतर बोलूच। चालेल, काय हरकत नाही साहेब। तुम्ही जर म्हणत असाल की त्या बैठकीमध्ये प्रथमच असं हे झालं की कुठे वाच्यता करायची नाही, काय हरकत नाही साहेब। नाही, वाच्यता करायची नाही अशातला भाग नव्हे। कसं असतं, एखादी जी बैठक आहे अजून तो कायद्याची हे झाली नाही, सभागृहात झालं नाही, तो एक शासनाचा भाग असतो। त्याच्यामध्ये आपली मतं काय आहे, तुमचं म्हणणं काय आहे ते तिने ऐकून घेतलं, बाकीच्यांचं काय आहे। पण हे बाहेर प्रसारित करता येत नाही की कुठं फोटो प्रसारित करू शकत नाही काय नाही असं त्यांनी सक्त सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे त्या मीटिंगच्या संदर्भात आपण जास्त आता भाष्य नाही करू शकत। पण आपल्या युनियनचं जे काय म्हणणं होतं ते लेखी आपण पटलावरती ठेवलेलं आहे। तसं बऱ्याचशा संघटनांनी आपली युनियननी मतं त्यांच्यामध्ये मांडलेली आहेत आणि आपण बाकी ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये आपण मागणी करतो आहे। बऱ्याचशा संघटनावाल्यांशी चर्चा झाली, त्यांनी पण सांगितलं की आम्हालासुद्धा त्या बैठकीला बोलवावं, आमचंही म्हणणं सुरक्षा रक्षकांचं जे काय मत आहे ते तुमच्यापर्यंत पोचवावं असं त्यांचीसुद्धा सर्वांची मतं आहेत, अशी ते सर्वांनी मागणी करतायत, काहींनी केलीसुद्धा। अच्छा, चालेल साहेब। मग आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। जे महामंडळाचं जे सध्या वारं आहे आणि सुरक्षा रक्षकाच्या ज्या आपल्या आस्थापना आहेत त्याच कुठं तर गिळकृत करून आपले सुरक्षा रक्षक बांधव हे आता बेरोजगार होतात की काय अशा कगारावरती येऊन बसलेत। आधीच आपल्या आस्थापना कमी होत आहेत, त्यात प्रायव्हेटेशनचं वाढलेला हस्तक्षेप आणि आता महामंडळाचं, मग सुरक्षा रक्षकांनी साहेब करायचं काय? बघा आता काय, लढाई ही सुरक्षा रक्षकांची असते, त्यांचं नेतृत्व आम्ही करतो। आम्ही पूर्ण काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आहे की एकही सुरक्षा रक्षक आपला बेकार होता कामा नये। महामंडळाचं भूत आपल्या डोक्यावरती बसले 2010 पासून, आपण त्याच्यासाठी फार प्रयत्न करतो आहे। मध्यंतरी तुम्ही तुमच्याच चॅनलवरती दाखवलं
तुम्ही काय मिटिंगला उपस्थित होता? आपण गृह डिपार्टमेंटबरोबर सन्माननीय सभापती रामराजे निंबाळकर साहेबांच्या दालनामध्ये ते सभापती असताना सुरक्षा रक्षक मंडळ, महामंडळ, मॅस्कोलासुद्धा बोलवलं. हो. आपण तिथं 2-3 बैठक्या घडवून आणल्या. आपला उद्देश काय की संवाद साधून जे सुरक्षा रक्षक मंडळाचे जे आस्थापना आहेत हो. त्या आस्थापनामध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये किंवा त्यांनी एंट्री करू नये. सन्माननीय R.R. आबासाहेब गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांचं विधान परिषदेमधलं स्टेटमेंट आहे की आम्ही त्यावेळेलासुद्धा ह्या गोष्टीची खंत त्यांच्याकडे व्यक्त केलेली होती सर्व युनियनवाल्यांनी की बाबा महामंडळ झालं तर आमच्या ह्याला वास्तविक तो कायदा जो आहे महामंडळाचा तो वेगळ्या दृष्टिकोनातून आहे, पण त्याचा आता सर्रास वापर व्हायला लागला आहे. तर त्यावेळेला ते R.R. आबांनी सांगितलेलं होतं की महामंडळामुळं एकही सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक बेकार होणार नाही, त्याचं प्रोसिडिंग आपल्याकडं आहे. त्याच्यानंतर सभापती शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या दालनातसुद्धा बैठक झालेली होती. तिथंसुद्धा R.R. आबांनी सांगितलं, तिथं तर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त केली होती की बदल सुचवण्यासाठी महामंडळ आणि मंडळामध्ये. त्या कमिटीचा रिपोर्टसुद्धा आपण महामंडळाला सादर केला, गृह डिपार्टमेंटला सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही हत्यारी सुरक्षा रक्षक पुरवा आणि सिव्हिलियन हे दोन्ही गव्हर्नमेंटचे असल्यामुळं तुम्ही हे आम्ही सिव्हिलियन पुरवू, तुम्ही हत्यारी पुरवा. पण अशा बऱ्याच चर्चा झाल्याच्या नंतरसुद्धा महामंडळावाले आपल्या युनिटमध्ये हस्तक्षेप करतायत. कालच आमची संघर्ष समितीच्या सर्व संघटनांची बैठक झाली. त्याच्यामध्ये आता निर्णय ठरलेला आहे की आता आपण न्यायालयात जाऊ. त्यामध्ये सुद्धा अजिंक्य भोसलेंनी कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे तिथंसुद्धा महामंडळाची त्या कलेक्टरनं आदेश काढला महामंडळाची घ्या, त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि त्याला स्टेटस को आहे. काय तर कुठंतरी आपली बाजू भक्कम असल्याशिवाय आपल्याला स्टेटस को तो कंटिन्यू झाला नाही किंवा मिळाला नाही तर मिळाला. तर अशा काय बऱ्याचशाच घटना आहेत. तर आता कायदेशीर बाबीचा आपण विचार करतो आहे. आता जर असंच व्हायला लागलं आणि संपूर्ण जर सरकारी आस्थापनामध्ये जर महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले तर हे पण सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत, यांचा रोजगार यांचे कुटुंब जे ह्याच्यावरती चाललेलं आहे तर यांचं काही होणार. म्हणून आम्ही नाही जर शासन दरबारी काय जर त्यांनी दाद दिली तर न्यायालयात जाऊन लढा लढू, पण सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करू. जीवात जीव आहे तोपर्यंत नक्कीच देऊ. परंतु साहेब, शासन यामध्ये अशा प्रकारचा निर्णय किंवा अशा प्रकारचे ध्येयदृष्टिकोन आता भविष्यकाळामध्ये घेऊन येते का? कारण आपल्या सुरक्षा रक्षक जे आता शासकीय आस्थापनामध्ये काम करत आहेत, जसं की PWD आहे, तुमचं जलशुद्धीकरण केंद्र आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. मग आता जे पत्र जे काय फिरतं आहे किंवा महामंडळाचे तिथे सुरक्षा रक्षक येणार आणि आपले सुरक्षा रक्षक बेरोजगार होणार, ही जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे, याच्याबद्दल आपण काय? नाही, बेरोजगार होऊन देणार नाही, तिची तुम्ही काळजी करू नका. मी एवढं सुरक्षा रक्षकांना आश्वस्त करून देऊ की जे आता काम करतात ती बेरोजगार होणार नाही. पण तुम्ही मला सांगा, एखादं झाड वरूनच छाटलं तर त्याची वाढ खुंटते, लक्षात घ्या तुमच्या. हा भविष्याचा धोका. आता काम करतात त्यांना काही धोका नाही. मध्यंतरी असाच 2022ला सुद्धा तिने आदेश काढला होता, लक्षात घ्या तुमच्या. त्यावेळेला आम्ही आदेश आला होता ना, 2022ला सुद्धा आदेश आला होता. त्यावेळेला आपण मंत्रालयात बैठक लावल्या. त्या बैठकीमध्ये तिच्यावरती मग विचारविनिमय झाला. त्यावेळेला ते थांबलं. काय आता परत आणि नव्याने तिने काढला आहे. आता त्यांच्या सेंट्रल ऑफिसने सर्व विभागीय आयुक्त म्हणजे त्यांच्या सर्व डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे. तर त्या संदर्भात आपली चर्चा चालूच आहे, मी सांगितलंच ना. मग आस्थापना पण मागणी करते असं त्यांचं म्हणणं आहे. महामंडळाला म्हणतात की आस्थापनाच मागणी करते. नाही, हे महामंडळाले सांगतात हे चुकीचं आहे. आस्थापना कोण मागणी करत नाही, लक्षात ठेवा. यांची पत्र जातात. अच्छा, ही पत्र पाठवतात आस्थापनांना, आमचं महामंडळ आहे, गृह डिपार्टमेंटचं आहे, तुम्हाला असं आम्ही हे करू तसं हे करू, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी. बरं, तुम्हाला मी सांगतो सुरक्षा रक्षक मंडळाचा आणि महामंडळाचा फरक काय. ती महामंडळ पत्र आस्थापनांना पाठवतं, वरनं त्यांचं जे इन्स्पेक्शन करतं त्याचंसुद्धा ती चार्जेस लावतात. आणि 3 महिन्याचा पगार जमा करायला लागतो. अशा बऱ्याचशाच त्यांच्या अटी आहेत, कंडिशन आहेत. म्हणून काय आस्थापनाने म्हटलं ते काय म्हणतात, ते एक म्हण आहे तशा प्रकारे भीक नको पण कुत्रावर, काय अशातला तो भाग आहे. काय आस्थापनांनी घेतली, काय आस्थापनांनी परत सिक्युरिटी गार्ड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले. काय आस्थापनांना आता पटायला लागलं की बाबा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक फार उत्तम प्रकारे काम करतात. हो, आपण ट्रेनिंग वगैरे साहेब आता जस्ट सुरू झालेलं आहे. आता आपण युनिफॉर्ममध्ये नीटनेटका चांगलापणा आणि रेमंडचा कपडा देण्याचा प्रयत्न करतोय. सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून थोडासा आपला सुरक्षा रक्षक चांगला
आणि इमानी इतबारी कसं काम करतोय याचीसुद्धा दखल घेऊन आता चालू आहे. परंतु हे जे आता तुम्ही एक म्हणालात की साहेब 3 महिन्याचा पगार ॲडव्हान्समध्ये महामंडळावाले घेतात, पर सुरक्षा रक्षक पर सुरक्षा रक्षक 3 महिन्याचा घेतात. म्हणजे ते आस्थापने हो. त्या आस्थापनेनं 25 मागू देत, 50 मागू हो 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 देत, हो हो. तेवढा ते 3 महिन्याचा पगार. आता सरकारी आस्थापना जे तुम्हाला सांगतो 30 सुरक्षा रक्षक मंडळाला 6-6 महिने पगार देत नाही, ही 3 महिना ॲडव्हान्समध्ये देणार. आता जाऊन दे, तो विषय चर्चा नाही, ते आपण मंत्रालयामध्ये बैठक लागल्याच्या नंतर त्या संदर्भात चर्चा होईलच, किंवा आपण पत्र काय दिलेले आहेत, किंवा आम्हाला ते नाही वाटलं की बाबा इथं आपल्याला काही न्याय मिळत नाही, आपण न्यायालयात जाऊन ते न्याय घेऊ. पण सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याचं काम आपण 100% करू, एवढं आपण सांगू. साहेब ह्याच्यामध्ये आता आपण आपले सुरक्षा रक्षक जे आहेत ते ट्रेनिंग घेऊन चाललेले आहेत, त्याचा फीडबॅक पण चांगला येतो. ह्याच्यामध्ये अजून चांगला आपला सुरक्षा रक्षक अजून ट्रेनिंग चांगलं होऊन अजून ह्याच्यामध्ये काही सुधारणा करता येते? येईल ना. आपण आता तुम्हाला माहिती नसेल, हा विषय महामंडळानंच त्या बैठकीत काढला होता. यांचे प्रशिक्षित नाहीत सुरक्षा रक्षक, यांचे सुरक्षा रक्षक बरोबर नाहीत. आम्ही बघा 1-1 महिना ट्रेनिंग देतो, असं हे करतो, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी. मग आपण सुद्धा म्हणजे महाराष्ट्र शासनानं लेबर डिपार्टमेंटनं निर्णय घेतला की आपण पण ट्रेनिंग सेंटर चालू करावं. ते आपण ताबडतोब ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्यापेक्षा चांगलं ट्रेनिंग देतो. अच्छा. सर्व फायर फायटिंगपासून संपूर्ण कस्टी इन्स्टॉलमेंट वापरायची त्याच्यापासून टोटली आपण त्यांना ट्रेनिंग त्याच्यात देतो. म्हणजे तिथून बाहेर पडलेला सुरक्षा रक्षक एकदम तयार होऊनच बाहेर पडतो. आत्ता जो सुरक्षा रक्षक आहे तो ट्रेनिंग घेऊन चांगला येतोय. भविष्यामध्ये त्या ट्रेनिंगमध्ये आणखीन जी काय सिलेबस असेल त्याच्यामध्ये बदल आणि आपला सुरक्षा रक्षक चांगला दिसेल असे तुम्हाला काय अपेक्षा होती? नक्कीच. मला सांगा, आत्ताच ट्रेनिंग घेऊन पडलेला बाहेर सुरक्षा रक्षक आणि भविष्यात येऊ घातलेला सुरक्षा रक्षक ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार ट्रेनिंगमध्ये. आपण तुम्हाला आता बघा, मी तुम्हाला ह्याच्यावरती सांगतो. आता तुम्ही काय प्रश्न विचारला नाही तरी पण मी तुम्हाला हे एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये सांगतो की युनिफॉर्ममध्ये सर्वांची फार तक्रार आहे. बरोबर आहे ना. त्याच्या संदर्भात आता चर्चा चालू आहे. काय बाबा, सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म व्यवस्थित नीटनेटका, त्याला आर्टिकल व्यवस्थित मिळाली पाहिजेत. रेमंडचा कपडा दिला, त्याच्यात आमच्याही मनात काही दुमत नाही. कसं आहे, सुरक्षा रक्षक ॲट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे याच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्नशीलच आहे. पण रेनकोट आला, त्याच्यामध्ये गमबूट आला, स्वेटर आलं. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता बोर्डात काम करता म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, रेनकोट 4 वर्षातनं दिला जातो. खरी गोष्ट आहे. गमबूट 4 वर्षातनं दिला जातो. तो 4 वर्ष सुरक्षा रक्षकाचा टिकतो का? मग आता आम्ही रायटिंगमध्ये मागणी केली सुरक्षा रक्षक मंडळाकडे. हे तुमच्या अखत्यारीतला विषय आहे. तुम्ही जे ट्रॅफिक पोलिसला जे रेनकोट दिले जातात तसे तुम्ही युनिफॉर्मबरोबर दर 2 वर्षांनी द्यायचे. अच्छा. अशी आपण मागणी केली. काय, आणि त्याला मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब हे सुद्धा सकारात्मकच आहेत. आता काय पुढे त्याच्यामध्ये आणि अडचणी येत आहेत का काय ते बघू आपण, पण ते करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. म्हणजे जे 4-4 वर्षाचं आहे ते 2-2 वर्ष आणावं. काय, आता जो युनिफॉर्म आहे काय, त्याची म्हणजे थिकनेस, त्याचा जरा ॲक्टिव्हिटीपणा किंवा हा जो कपडा आहे हा हलक्या दर्जाचा आहे. काय, ह्याच्यात जरा चांगल्या क्वालिटीचा कपडा घ्यावा. काय, अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. शिवून दिलेले युनिफॉर्म एवढ्या तक्रारी आमच्या संघटनेकडे आल्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं टेलरला त्या फाईन तुम्ही मारा. कारण तो टेलर शिवून देताना आपण सांगतो की सुरक्षा रक्षक आमचा चांगला दिसायला पाहिजे. बरोबर. आणि टेलर शिवून देताना हे जे पॅरेललचे कपडे शिवून देतोय, अशा महिलांच्या सुरक्षा रक्षकांच्या असंख्य तक्रारी आमच्या संघटनेकडे आल्या. मग त्याचं सुद्धा दिलं की त्याला तुम्ही फाईन मारा त्या टेलरला, आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तर रद्द करा. कारण कपडे शिवून व्यवस्थित दिले तरच तो सुरक्षा रक्षक चांगला दिसेल ना. त्याला जर तुम्ही हातोबाखाली पाय वर हे असं उलटं दिलं, बटणं समजा त्याचा धागा काढला, बटणं निघाली, तर दुटी करणं कसा करणार, तर काही सुई धागा घेऊन जातो का? म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. त्या संदर्भात आपण मंडळाच्या अध्यक्षांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच बदल घडवून आणू. काय, भविष्यात आता आपण कसं आहे, शेवटी ही सुरक्षा रक्षकांची लढाई आपण लढलं पाहिजे. असं आहे. अजून साहेब आठवलं मला की तुम्ही एक पत्र दिलं होतं मध्यंतरी, जे युनिफॉर्मबाबत सर्वांचं होतं की बाबा एक आमचे जे दिवस आहेत ते भरून भेटावे. परंतु साहेब कुणाच्याच लक्षात नाही आली गोष्ट. तुम्ही तर तो सुरक्षा रक्षक भरती झाल्यापासून दिवस मोजायला सांगताय. हां, तो विषय असा आहे, मी तुम्हाला सांगतो. सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी बऱ्याच यायला लागल्या संघटनेच्या कार्यालयात की आम्ही ज्यावेळेला माप देतो आणि कपडे आम्हाला उशिरा मिळतात, मधला गॅप जो असतो आमचा तो भरून मिळत नाही.
आणि ज्या वेळेला आम्ही कपडे घेईल भले तिने 3 महिने उशिरा देऊ, 4 महिने उशिरा देऊ, आणि तिने ती कपडे दिली की तो 4 महिन्याचा गॅप, 6 महिन्याचा गॅप, वर्षाचा गॅप भरून मिळत नाही. मग तो कसा मिळणार? तर आम्ही मंडळाकडे मागणी केली की ते कशा पद्धतीत आहे, काय आहे. मग आपण मागणी केली की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जो सुरक्षा रक्षक नोंदीत झालेला आहे, त्या नोंदीत झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या दिवसापासूनचा तुम्ही दिवस मोजा, त्याला युनिफॉर्म किती दिले ते मोजा. आणि तर युनिफॉर्मचं आता त्याच्यामध्ये बैठकी वगैरे लागून आता ते फायनल होईल, झालं की तुम्हाला मी सांगतोच. चालेल साहेब. आता ESICचं जो अधिकाऱ्यांना ESIC नाही आहे आणि आपण ESIC संदर्भामध्ये बऱ्याचशाच गोष्टी सुरक्षा रक्षकांना ज्ञात सुद्धा नाही आहेत की ते कशाप्रकारे सेवा घ्यायची किंवा काय करायचं, तर याबाबत आपण काय सांगा? त्याच्यामध्ये आता बोर्डानं सुरक्षा रक्षक मंडळानं टेंडर काढलं आणि 50,000 रुपयेपर्यंत खर्चाची मर्यादा ठेवली आणि मेडिकल बेनिफिट त्याला संपूर्ण दिलेले आहेत. जे ESIC जे बेनिफिट देतं ते देतात आणि ते क्लेमसुद्धा बोर्डातच करायचं आहे. 50,000पर्यंतची ती जी मर्यादा ठेवलेली आहे ते सुद्धा जे अधिकाऱ्यांचं जे ESI कपात होऊन जात नाही काय त्यांच्यासाठी अशी सोय सुरक्षा रक्षक मंडळानं चालू केलेली आहे. चालेल. धन्यवाद साहेब, तुम्ही आज सर्व काय प्रश्नाचे उत्तरं दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.